श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, स्वामी भक्तांनो, तर परत आज अजून आलो आहोत आपल्या चॅनलमध्ये. तर भरभरून प्रतिसाद माझ्या चॅनलमध्ये मला भेटत आहे. सगळ्या मायमावल्या मला विचारत आहेत की बाबा भक्ती कशी करायची, सेवा कशी करायची, कशी मांडणी करायची, कसे गुरुवार करायचे, म्हणजे भक्ती म्हणजे कशी राहिली पाहिजे, काय काय आणलं पाहिजे भक्तीमध्ये, सेवेसाठी आपण काय काय ताटपाट आणलं पाहिजे, फुलं फळं काय काय पाहिजे, सगळं मला कमेंटमध्ये विचारत आहेत. म्हणून मी थोडं मोडक्या तोडक्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मला जेवढं कळतं आहे तेवढं, मला जेवढं स्वामी बुद्धी देतील, मी बोलत असताना जे काही आपल्याला आदेश आलेला आहे, मला माझ्या मनाला बुद्धीला पटलेला आहे तेवढंच मी बोलत आहे. तर स्वामी समर्थ हे आपली आई आहेत. मी अगोदरही सांगितले, स्वामी समर्थ हे आई आहेत आणि मी आई मानले म्हणूनच हे पुढे चाललं आहे सगळंच, आणि म्हणूनच हे दोन गोष्टी का ना मला बोलायला जमलाले. तर स्वामी समर्थ माझी आई, स्वामी समर्थ माझी आई, मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्थ माझी आई, मजला ठाव द्यावा पायी. तुझ्या विना मजला हो कोणी नाही, तुझ्या विना मजला हो कोणी नाही. तुझीच कृपा मजेवर राही, तुझीच कृपा माय माऊली मजवर राही. स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आदिमायेचे रूप घेतले स्वामी समर्थानी, आदिमायेचे रूप घेतले स्वामी समर्थानी. अक्कलकोट वासिनी ग माय माझे अक्कलकोट वासिनी, अक्कलकोट वासिनी गाई माझी अक्कलकोट वासिनी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थाची भक्ती कशी करायची, खरी भक्ती काय, शुद्ध भक्ती काय, जेवढं मला कळलं तेवढंच मी सांगत असते बरं का. तर शुद्ध भक्ती म्हणजे आपल्या मनातून हाक मारायची भक्ती शुद्ध. आपण ज्या वेळेला आपल्या अंगावर थोडंसं एवढा चटका लागला, आपण काहीतरी भाकरी करत असताना तेल पोळलं आपल्या अंगावर, आपण काय म्हणतो, चटकन मनातून ओरडतो आई. तर तीच हाक आपण स्वामी आईला मारली पाहिजे, तर ती खरी भक्ती आपली झाली. आपण मनातून हाक मारल्याशिवाय कोणतंच काही होणार नाही. मनातून केलेली भक्ती ही देवापर्यंत पोहोचत असते. मनातून करायचे, कशीही असो. तुम्ही तुमच्या अंगावर कपडे कसले आहेत, तुम्ही ज्या वेळेला पूजेला बसतो त्यावेळेला तुम्हाला भारीच कपडे घालून पूजेला बसा स्वामी म्हणत नाहीत. तुमचे केस विचकटलेले राहू द्या, तुम्ही कशाही अवस्थेत राहू द्या, तुम्ही चांगलेच असावं, सुंदरच असावं, स्वामी असं कधी म्हणलेले नाहीत. स्वामीच का बरं, कोणताही देव तुम्हाला म्हणलेले नाही, कसंही राहा, परंतु भक्ती मात्र शुद्ध पाहिजे, शुद्ध भक्ती पाहिजे, शुद्ध. तर शुद्ध भक्ती कशी राहिली पाहिजे, ज्याप्रमाणे श्रावण बाळाने आईवडिलांना घेऊन गेले, कसली भक्ती होती हो त्यांची, खरी शुद्ध भक्ती. आपण काय तेवढं खोलवर गेलोच नाही, आपण काय तेवढं ग्रंथ वाचलो नाही, तरी पण आपण बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे, थोडा ना थोडा आपण पाहिलेलं आहे. तर बघा काय भक्ती त्या श्रावण बाळाची. मजल दर मजल करीत आपल्या खांद्यावरती कावड घेऊन आईवडिलांची काशीला निघाले श्रावण बाळ. तर आज सुद्धा श्रावण बाळाचं नाव जर घेतलं तर डोळ्यात पाणी येते. तर त्या पद्धतीची तर भक्ती आता कुठं गेली की, आता तर भक्ती राहिलीच नाही. नुसतं देवाचीच पूजा करा असं तुम्हाला कोणीच सांगितलं नाही, कोणत्याही देवाने. देवाचे सुद्धा प्रयत्न एवढे असतात की बाबा तुमच्या घरामध्येच काशी, तुमच्या घरामध्येच रामेश्वर आहेत, तुम्ही त्यांची सेवा करा. सेवा म्हणजे काय असते हो, काय असते त्या म्हाताऱ्या माणसाचं म्हणणं, म्हातारे असो तरणे असो, आईवडिलाचं म्हणणंच काय असतं हो, माझं लेकरू यावं, आई जेवलीस का एवढं विचारलं तर सुद्धा आईला किती समाधान वाटत असते का नाही. आई जर आता ह्या जमान्यामध्ये गरिबी राहिली नाही, प्रत्येकजण चांगलं वंगळं खात आहेत, परंतु ज्या वेळेला जेवायला मिळत नव्हतं त्यावेळेला आई काय करायची, आपल्या नावची अर्धी भाकर लेकराला झाकून ठेवायची. आणि लेकरू आल्यानंतर आई तू जेवलीस का म्हणल्यानंतर मी जेवले बाळा तू जेव म्हणायची.
आणि त्या लेकराला ती अर्धी भाकर जीव घालून आपण काळं पाणी पिऊन गटगट पाणी पिऊन पोटाला धरून झोपलेले आई आहेत. माझ्याच वडिलांनी मोठं कुटुंब सांभाळलं. आम्ही 5 बहिणी होतो. आमच्या 5 बहिणीवाला अक्षरशः कोरकोर भाकर आमच्या वडिलांनी वाटून दिलेले आहेत. माझी आई जर भाकरी करायला बसली ना, अशा मोठ्या मोठ्या भाकरी करायची. आठवत असते हो, म्हणून सांगावं असं वाटते. मोठ्या भाकरी करायची. माझे वडील झोळी मागून यायचे आणि त्या झोळीच्या पिठाच्या भाकरी केलं ना, तर आम्ही 5 बहिणी जेवायला बसायचे. चिमण्या म्हणायचे माझे वडील. कशा बसल्यात माझ्या चिमण्या म्हणायचे. आम्हाला भात नाही मिळायचा. सणावाराला भात करायचं आणि आम्ही भात खायचं, थोडा दिलं तेवढंच भात खाऊन. पण माझे वडील आहेत का नाही, तसंच कणत कुतत रातच्याला झोपायचे. ही सत्य परिस्थिती आहे, सत्य घटना आहे, आमच्या समोर घडलेली आहे. आम्ही मस्त गोऱ्या गोमट्या मस्त छान 5 बहिणी आम्ही. आणि सगळे लोक म्हणायचे, आप्पा तुम्ही पीठ मागता, झोळी मागून प्रपंच चालवता, तर तुम्ही या लेकरायचं कसं करचाल. तर माझे वडील काय म्हणायचे, आजगर का खाना उसको खुदा देना. हे बघा, चोंच दिलंय तिथं परमेश्वराला चिंता चारासुद्धा देईल, असं म्हणून आमचे प्रत्येकाचे लग्नसुद्धा माझ्या वडिलांनी केले. जसं आहे तसं सुखी आम्ही त्यांच्या प्रत्येकाच्या घरी ज्याचं त्यांनी नांदत आहोत आणि सगळेजण सुखी आणि चांगला संसार आपला चालत आहे. का तर आमच्या आईवडिलाची कृपादृष्टी आमच्यावर होती आणि आम्ही मनानं आणि स्वच्छ मनानं आईवडिलाची सेवा केलो. असेपर्यंत एक बहीण झालं की एक बहीण झालं की एक बहीण भाकरी भाजी करायच्या. तर आम्ही अशा कोरकोर भाकरी खाल्लो. तर आताच सगळं काही मिळायला लागले. जसं जसं चांगलं मिळत चाललंय तसं तुम्ही सगळं आईवडिलाला विसरत चाललो. सेवा, कष्ट, पोटात ठेवून घ्यायचं कष्ट पहिल्याचंही तेवढंच होतं, आताचंही तेवढंच आहे. पण काय एवढा फरक, असा फरक पडू देऊ नका. पहिल्याच्या आया चांगल्या होत्या, पहिल्याच्या आया देवाला मानत होत्या, पहिल्याची आई संस्कारी होती, पहिल्याची आई डोक्यावर पदर घेऊन जात होती. मला म्हणायचं नाही की बाई तुम्ही सुद्धा पदर घ्या, तुम्ही नोकऱ्या करत आहात, तुम्ही पैसे कमवायला लागलात, छानपैकी साड्या नेसा, नका पदर घेऊ, परंतु आपल्या चांगल्या संस्कारानं आपण वागा आणि आपली जी चटणी भाकरी आहे ते चांगले सगळे एक कुटुंब बसून गोल बसून जेवण करा. तुम्ही ड्युटीहून आलो ना दुपारच्या वेळेला, दुपारी डबा घेऊन जा, पण रात्रीच्या वेळेला सगळेजण थकून भागून येऊन एकत्र जेवण करा. बघा पंचामृत कसं लागते हो तुम्हाला, अमृतासारखा घास लागल आणि तसंच तुमचा संसार सुखी होईल आणि छान असा आनंदित राहाल, असं माझं म्हणणं आहे. एक जण ताट वाढून घेते, टेबलावर बसते, एक जण ताट वाढून घेते, पलंगावर बसते, एक जण जेवलं का नाही एकाचा पत्ता एकाला राहणार, असं होत चाललेलं आहे. असं नका करू. तर आपण कुठं गेलतो, श्रावण बाळाकडे. ज्या वेळेला श्रावण बाळ आईवडिलाला घेऊन जात होतं तेव्हा त्यांनी कावडीमध्ये बसूनच म्हणायचे, बाळा तुझे पाय दुखत असतील, तुझ्या पायाला फोड आला का रे. बघा त्यांचं कसलं प्रेम होतं, लई चांगलं प्रेम होतं हो, खरं प्रेम होतं. आणि खरं सांगते मी तुम्हाला, त्यांचं प्रेम तेवढं चांगलं होतं, त्यांची भक्ती चांगली होती, मधून आतून त्यांचं प्रेम होतं आणि त्यांना परमेश्वराची साथ होती, म्हणून त्यांचं लेकरू ते कावड घेऊन पुढं चालले. आता मला सांगायचं एवढंच की त्यांच्या नशिबात लिहिलेलं होतं, त्या ठिकाणी त्यांना काय काय व्हायचं ते लिहिलेलं होतं, ते झालं. परंतु श्रावण बाळाचं नाव अजरामर आजपर्यंत राहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं पुंडलिकानं काय केलं, तर आई वडिलाची सेवा करणारा पुंडलिक होता. आई वडिलाची सेवा करणारा पुंडलिक होता. तर आज शुद्ध भक्ती पुंडलिकाची देवावर होती, म्हणून देवाला काय म्हणले त्यांनी, आई वडिलाची सेवा शुद्ध भक्तीनं करत असताना स्वतः परमेश्वर येऊन तिथं थांबल्यानंतर, पुंडलिका माझ्याकडे बघ, पुंडलिका मी तुझ्यासाठी आलो. काय गरज होती हो, देवाला स्वर्गामध्ये बसायचं, देवाला ऐशाराम सगळं असताना या पुंडलिकाकडे का आले असतील. फक्त आणि फक्त आई वडिलाची खरी सेवा पाहण्यासाठी देवसुद्धा तळमळत होते. आणि येऊन त्यांनी असा हातानं भिरकावलेल्या विटेवर अजरामर राहिलेले आहेत. युगे 28 उभे आहेत देव. हे लहान तोंडी मी मोठा घास घेऊ नये, मला सुद्धा हे म्हणजे मी बघत आहे, मी वाचत आहे, मी आरती म्हणत आहे, मला माहिती आहे, म्हणून मी सांगत आहे. युगे 28 विटेवरी उभा. बघा देव एवढ्या विटेवरी 28 युगे उभा आहे. तर कुणासाठी, फक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी येऊन. तर पुंडलिकाची भेट का घेतली हो त्यांनी, आई वडिलाची सेवा केली. मग आपण काय विसरायचं,
तेवढं लई नाही केलं, तुम्ही खांद्यावर नाही घेतलं, तुम्ही आईवडिलाचे पाय नाही दाबलं, फक्त जेवलीस का विचारायला तुमचं काय चाललंय? आईवडील एवढं काबाड कष्ट करून तुमच्यासाठी नाही ते कमवून ठेवलेत हो, नाही ते कमवून ठेवलेत. माझ्या लेकरासाठी होईल, माझ्या लेकरासाठी. मी आया बघते हो, माझ्या भजनी मंडळात सुद्धा आहेत बायका, अहो पोटाला खात नाहीत पण माझ्या लेकरासाठी होईल, माझ्या लेकरासाठी होईल म्हणून दाबून ठेवतात, फ्लॅट ठेवतात, काहीतरी घेतात, प्रॉपर्टी ठेवतात, लेकरायला होईल हो म्हणतात. तसं आपण लेकरासाठी आजसुद्धा त्याच तळमळीने आई कष्ट करत असते. म्हणून पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले आणि युगे 28 एकाच ठिकाणी कटेवर हात ठेवून उभे राहिलेले आजसुद्धा तुम्हाला पंढरपुरामध्ये पाहायला भेटतील आणि चंद्रभागासुद्धा पाहायला भेटतील. पण माझं सांगायचा एकच उद्देश आहे की बाबा श्रावण बाळाचं मी का सांगितले आणि पुंडलिकाचं मी का सांगितले, तर शुद्ध भक्ती कुठं आहे. म्हणून अशी शुद्ध भक्ती केली पाहिजे. स्वामींना सुद्धा ही भक्ती आवडते. स्वामीला तुम्ही एवढे पुढेच्या पुढे उदबत्त्या आणलो, धूप अगरबत्त्या आणलो, मोठे फुलं आणलो, मोगऱ्याचे फुलं आणलो, हे काहीच पाहिजे नाही स्वामीला. पेढा पाहिजे नाही, बर्फी पाहिजे नाही, फक्त तुमचं मनातलं हाक पाहिजे, शुद्ध भक्ती पाहिजे. म्हणून तशी शुद्ध भक्ती करा आणि त्याचं फळ तुम्ही मिळवून घ्या. सेवेकरी व्हा आणि सेवा करा. माझं जे काही चुकलं असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, जे चांगलं आलं आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. म्हणून शुद्ध भक्ती करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.